तर इंद्रजालचे खरं तर मित्रांनो अभिनेते आपल्या समोर आहेत. वहीद सर, तुम्ही यात प्रमुख भूमिका केलेली आहे. तर यांची तुमचं नक्की यातलं कॅरेक्टर काय आहे आणि तुम्ही कसं ते डेव्हलप केलंय? नमस्कार, मी महेश निकम. इंद्रजालमध्ये मी सूर्या बांदल सरकार नावाचं एक पात्र साकारतोय. बरं बरं बरं. जे अँग्री इंडियन आहे. अच्छा. प्रतिशोध ओके. जे त्याच्या वडिलांना करता नाही आलं, हां, हां. जे त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं बरोबर. ते चेस करण्यासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी आहे. त्यासाठी तो बेफाम होऊन प्रयत्न करतोय. बरोबर. मॅडनेस आहे त्याच्यामध्ये आणि असं एक उत्तम असं ड्रीमी कॅरेक्टर आहे. मजा आली करताना. क्या बात. आमचे दिग्दर्शक जयकिशोर ढोबळे ओके. यांनी हे शिवधनुष्य पेललं. आमचे निर्माते आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहिले. आमचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर असतील, डीओपी असतील, या सगळ्यांनी एक उत्तम कलाकृती तुमच्या सगळ्यांसमोर आणलेली आहे. आम्हाला सगळ्यांना हे व्यासपीठ देण्यात रायटर सत्र आहेच. हो. मग त्यांनी एवढी उत्तम लिहिली गोष्ट, हम्म. त्यामुळे आज तुम्हाला जे वेगळेपण दिसतंय. जाणवतंय किंवा दिसतंय तिथूनच आलं ते. एवढी उत्तम कॅरेक्टर्स त्यांनी लिहिली, त्यामध्ये ती करताना अजून एक्साइटिंग. ज्यावेळेला संधी प्रत्येकाला येते. आमच्याकडे आली बरं. तेव्हा एक्साइटेड झालो ऑब्व्हियसली, पण नंतर जबाबदारीचं भान लगेच जाणवलं, कारण हो. एवढं सुंदर लिहिलंय. हां, हां. डिरेक्टर सरांचा थॉट क्लिअर होता, त्यांना एक्झॅक्ट काय हवंय ते क्लिअर असल्यामुळे मग ते करतानाची जी कसरत असते अभिनेत्याची किंवा कलाकाराची, ती ऑब्व्हियसली ती करावी लागली. बरोबर. त्यामुळे मजा आली, शिकता आलं खूप, आणि करताना खूप मजा आली, कारण सगळे सपोर्टिव्ह होते. सगळ्यांनी प्रत्येकाला प्रोत्साहित केलं, पुश केलं, त्यामुळे मजा आली. एकंदर खूप मजा आली.